नमस्कार मित्रांनो, आज आपण नरपडला आलेलो आहोत. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील नरपड एक ठिकाण आहे, समुद्रकिनारी वसलेलं. त्या ठिकाणी राऊतवाडीमध्ये राहणाऱ्या सौ प्रवीणा पुरव यांच्या घरी आपण आलेलो आहोत. या आपल्याला वाडवळी पद्धतीची उकडंडी मडक्यातील आणि टोपातील असे दोन प्रकार ते आपल्याला करून दाखवणार आहेत. तर चला आपण त्यांच्या घरी जाऊ. नमस्कार. या स्वागत आहे तुमचं. आज वाडवळी पद्धतीचं आपण काहीतरी विशेष मेनू दाखवूया सगळ्यांना. नमस्कार, मी प्रवीणा राजेंद्र पुरव, नरपड मधुकर नगर. मी आज तुम्हाला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची वाडवळी उकडहांडी करून दाखवते. उकडहांडी हा पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. अलिबाग साईडला पोपटी म्हणून प्रसिद्ध आहे, आपल्या साईडला पालघर साईडला उकडहांडी म्हणून प्रसिद्ध आहे आणि गुजरात साईडला उंदियो म्हणून प्रसिद्ध आहे. उकडहांडीसाठी लागणारं साहित्य आपण आता बघूया. वांगी, बटाटे, कोथिंबीर, शेगवाच्या शेंगा, कोनफळ, पातीचा कांदा, अलकोल म्हणजे नवलकोल, वालाच्या शेंगा, कढीपत्ता, हरभरा, पोहे, ओलं खोबरं, वालाचे गोळे, वालाच्या शेंगा, मिरच्या, तेल, भिजलेले शेंगदाणे, हळद, मीठ. हा उकडहांडी मसाला घरी केलेला आहे. हा घरचा आपला गरम मसाला. चिकनला आलं, लसूण, लिंबू, मिरची आणि हळद लावून ठेवलेली आणि मिरच्याचे तुकडे. आपण हे साहित्य बघितलं. आता आपण सुरुवात करू. चिकन साधारण किती चिकन आहे ते? अर्धा किलो. कढीपत्ता, पावट्याची शेंगा, कोनफळ, शेगवाच्या शेंगा, वांगी, बटाटे, कोथिंबीर, पातीचा कांदा, वालाची शेंगा, पोहे, तेल, हळद, मसाला आणि हा उकडहांडी मसाला. मीठ, सगळं मिक्स करून घेऊ. सगळं साहित्य तयार आहे. आता आपण मडक्यात हे घालून शिजवून घेऊ. मडक्यातली उकडंडी करण्यासाठी आपण प्राथमिक तयारी करतोय. मडक्याला आतून आपण केळ्याच्या पानाने कव्हर करतोय. त्याच्यात नंतर संपूर्ण मिश्रण आपण टाकून आगीमध्ये ते आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत.
ठेवून केळीच्या पानाने तारेने बांधून घेऊ. हे जाय होईल ना तर आपण बरोबर, ह्याला खूप टाइम घेऊ. किती वेळ लागेल? मटक्याच्या वरती जाळ झालेला आहे, तर शिजण्यासाठी तयार आहे. आता साधारण अर्ध्या तासाने ही उकडहंडी तयार होईल, तोपर्यंत आपण दुसरी बघू. आता आपण वाडवळी पद्धतीची चुलीवरची शाकाहारी उकडहंडी करू. त्यासाठी लागणारे साहित्य: वांगी, शेगवाच्या शेंगा, कोनफळ, अलकोल, पावट्याच्या शेंगा, कढीपत्ता, ओला हरभरा, मिरची, आपला घरगुती मसाला, हळद, आपला उकडहंडी मसाला, मीठ, शेंगदाणे, तेल, ओलं खोबरं, वालाचे शेंगाचे गोळे, कांद्याची पात, कोथिंबीर आणि बटाटे. साहित्य पाहिलं. आता आपण कृतीकडे वळूया. तर वांगी, शेगवाच्या शेंगा, कोनफळ, अलकोल, पावट्याच्या शेंगा, कढीपत्ता, ओला हरभरा, मिरच्याचे तुकडे, वालाचे गोळे, कांद्याची पात, कोथिंबीर, बटाटा, ओलं खोबरं, तेल, भिजवलेले शेंगदाणे, हळद, घरगुती लाल मसाला, उकडहंडी मसाला घरी केलेला, मीठ. आणि हाताने मिक्स करून घ्या. सगळं मिक्स झाल्यावर आता चुलीवर शिजवून घेऊया. आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया.
आता ही शिजली की नाही ते आपण चेक करून बघू. चला. आता मडक्यातली फणणी खाण्यासाठी तयार आहे. आता शाकाहारी फणणी शिजलाय की नाही आपण चेक करून बघू. तर शाकाहारी फणणी खाण्यासाठी तयार आहे. पुन्हा घे. बस, बस, बस. आई खाली. कुणाचा घे. कुणाचा कसं झालं? छान आहे, छान. गव्हातले आणि काका ही डिश एकदम उत्कृष्ट झालेली आहे. खूप चवदार आणि पारंपरिक तो चुलीचा एक वास जो आहे सुगंधी वास तो एकदम सुंदर आहे. फारच छान. पारंपरिक पद्धतीने पूर्वी आपल्याकडे अशाच पद्धतीची ही उकडणी बनवायची. मडक्यामध्ये सगळं मटेरियल घालून ते नंतर जाळ करून आणि त्याला तो एक वेगळा स्मेल असतो केळीचं पान आणि हे, त्यामुळे फारच चवदार चविष्ट टेस्टी झालेली आहे. बघा बोला आई. छान झालंय. आम्ही पण असे वाढीत करायचे पहिले मडक्यामध्ये आणि घरचं सगळं वांग्यापासून वाढीत जुन्या वाढीत. बोला. खूपच छान वाढवळ पद्धतीचं हे उकडण खूप सुंदर झालं. म्हणून मी वाढवई बायको केली ना. तो वाढवायचा आहे का?